मित्रांनो, मागील भागात आपण काउन्सिलिंगचे एरियाज नेमके कोणकोणते आहेत, म्हणजे समुपदेशनाची क्षेत्र जी आहेत, त्यामध्ये व्यावसायिक आहे किंवा त्यामध्ये त्या व्होकेशनल वगैरे आहे, म्हणजे प्रोफेशनल, व्होकेशनल आणि स्कूल काउन्सिलिंग म्हणजे एज्युकेशनल काउन्सिलिंग जे आहे, याबाबत आपण अधिक माहिती घेतलेली होती. आजच्या भागामध्ये आपण जे मरायटल काउन्सिलिंग आहे किंवा फॅमिली काउन्सिलिंग आहे किंवा ग्रुप काउन्सिलिंग आहे, डिओन्टॉलॉजिकल काउन्सिलिंग आहे, हे नेमकं काय आहे त्याबद्दल आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण दोनच टॉपिक जे आहेत, म्हणजे मरायटल काउन्सिलिंग आणि फॅमिली काउन्सिलिंग, हे नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे, कशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत आणि त्यावर तुम्हाला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे, याबद्दल आज आपण काय करूया, माहितीही जाणून घेऊया. आपल्या सिलेबसमधला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे मरायटल, फॅमिली, ग्रुप आणि डिओन्टॉलॉजिकल काउन्सिलिंग. हे जे 4 मुद्दे जे आहेत, त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आज आपण थोडक्यात म्हणजे त्यापैकी काही मुद्दे जे आहेत, त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आज आपण काय करूया, थोडक्यात माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वैवाहिक जीवन आणि त्यासोबतचं आपलं कौटुंबिक जीवन जे आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शेवटी मनुष्य जो आहे हा समाजशील प्राणी आहे आणि त्याला ह्याच्याशिवाय जगता येणार नाहीये, एकटा तो राहू शकत नाहीये. परंतु अनेक अशा अडचणींना त्या व्यक्तीला जे आहे ते सामोरं जावं लागत असतं आणि आपण म्हणतो की विवाह किंवा एक कौटुंबिक जीवन जे आहे ते आस्वाद प्रत्येकाने घेणं पण महत्त्वाचं आहे. कारण त्याशिवाय पण नुसतं जगण्याला अर्थ हा राहत नाहीये, असं मला तरी वाटतं आहे. प्रत्येकाचेच व्ह्यूज असे असतील असं नाहीये, परंतु किमान आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत, तर त्याचा आपण म्हणूया की अनुभव घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्याशिवाय जीवन जगणं म्हणजे नेमकं काय आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीये. आता त्यातला जो पहिला भाग जो आहे, तर तो आपण बघूया की वैवाहिक समुपदेशन. आता आपल्याला माहिती आहे की वैवाहिक म्हणजे मरायटल काउन्सिलिंग आपल्याला साधारणतः यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो. इथे फक्त पती पत्नी आणि यांच्यातला मतभेद हे भाग जे आहे, या वैवाहिक जीवनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण काय करत असतो, लक्षात घेत असतो. कारण शेवटी काय आहे की दोघांचं जे काही जीवन आहे, त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबाची संरचना जी आहे ती घडत असते. आणि परंतु सुरुवातीला जे दोघं एकत्र असतात किंवा दोघांचं ज्यावेळेला कम्युनिकेशन किंवा ज्याही काही बाबी आहेत, तर त्या अनुषंगाने एकत्रित आल्यानंतर मग त्यांचं कुठेतरी वैवाहिक जीवन जे आहे ते सुरू होत असतं. परंतु पती आणि पत्नी यांचा दोघांचा कुठेतरी विसंवाद म्हणावा किंवा त्याच्यातलं कुठेतरी एकमेकांबद्दलचे मतभेद वगैरे असण्याची जी काही शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या अशा बाबींचं काउन्सिलिंग करण्याची जी आहे ती काय येत असते, गरज येत असते. कारण शेवटी दोन व्यक्ती जे आहेत त्या वेगवेगळ्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून एकत्र येत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरातलं कल्चर जे असेल किंवा वर्तणुकीची जी काही पद्धत असेल किंवा एकूणच त्यांचे देवाणघेवाण जे काही असेल, तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कुठे ना कुठेतरी कमी जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून मग आपले कुठे काय होत असतात, मतभेद हे होत असतात. मग अशा वेळेला ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, हे थोडक्यात आपण बघूया. आता लक्षात घ्या की साधारणतः वैवाहिक समुपदेशन जे आहे, तर ते करण्याची गरज का असते किंवा त्याची आवश्यकता का असते किंवा त्याच्यामागे अशी काय कारणं आहेत की ज्यामुळे ह्या गोष्टीपर्यंत आपण इथे येऊन पोहोचतो आहे आणि अशा पद्धतीचं काउन्सिलिंगची गरज येते. शेवटी 2 व्यक्ती एकत्र राहणं आणि त्याला समजून सांगून त्यांना पुन्हा व्यवस्थिशीर जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणं, याची गरज का भासते आहे. तर याच्यामागे जी काही कारणं आहेत ती सर्वसामान्य कारणं आपल्याला सुद्धा माहिती आहे, कारण आपण सगळे एक विशिष्ट प्रकारच्या कुटुंब नात्याशी आपण जोडलेलो आहोत. म्हणून आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारची गरज जी आहे ही कशामुळे येत असते. मे बी 2 भिन्न विचारांच्या व्यक्ती, आपल्याला माहिती आहे की शेवटी ते नॅचरली स्त्री आणि पुरुष आहेत, तर शेवटी थोडा विचारांमध्ये फरक पडणार आहे, बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा एकूणच त्यांचं सगळं कल्चर जे आहे त्या अनुषंगाने थोडासा जर विचार केला, तर त्यांना लहानपणापासून मिळालेली जी काही पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीत ते कुठेतरी मोठे होत असतात आणि एक विशिष्ट वयानंतर ज्या वेळेला त्यांचं लग्न होत असतं आणि त्यावेळेला मात्र कुठेतरी विचारात भिन्नता जी आहे ती आपल्याला दिसत असते.
त्याच पद्धतीने भिन्न कुटुंब जी आहे, कारण दोनही व्यक्ती जे आहेत, महिला आणि पुरुष जे आहेत, ते एकत्र जेव्हा येत असतात, तर त्यावेळेला निश्चितच ते वेगवेगळ्या कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांना असते आणि त्या कुटुंबाच्या अनुषंगाने त्यांची जडणघडण जी आहे ती होत असते. त्याच पद्धतीने मतभिन्नता प्रत्येकामध्ये असणं साहजिकच आहे. आपल्याला माहिती आहे हाताची पाची बोटं आपली सारखी नाही आहेत. आपण एकाच घरातल्या सख्ख्या बहिणी जरी असलो किंवा सख्खे भाऊ जरी असलो, तरी सुद्धा आपल्या मतांमध्ये, आपल्या विचारांमध्ये कुठेतरी मतभिन्नता किंवा बदल जो आहे, हा निश्चितच असतो. कारण शेवटी ते जीन्स असतात. त्या अनुषंगाने कसं त्याला प्रेरित होता येतं किंवा कशी त्याला व्यासपीठ मिळत असतं, त्या अनुषंगाने व्यक्तीची जी आहे ती जडणघडण होत असते आणि मे बी त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या भिन्नता ज्या आहेत त्या आपल्याला आढळत असतात. आवड-निवड असेल, स्वभाव असेल, एकूणच संस्कार जे असतील, यामध्ये सुद्धा कुठेतरी काय येत असते, तफावत येत असते. आपल्या मनामध्ये जोडीदाराबद्दल एक विशिष्ट प्रकारची अपेक्षा असते किंवा स्वप्न असतात, की माझा जोडीदार कसा असावा. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. कोणाला अगदी सुंदर दिसणारा असावा, कोणाला अगदी अगदी सर्वसाधारण असलं तरी चालेल. पण मात्र त्याने अगदी आपल्याला प्रेमाने बघणं किंवा त्याने आपलं सगळं सांभाळून घेणं, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याने अगदी मन मिळून राहणं, अशा काही जणांच्या अपेक्षा असतात. काही जणांना असं वाटतं, की तो फक्त गोरागोमटा असावा, भरपूर पैसा असावा, बंगला गाडी असावी, असं काहीतरी असावं आणि तो एकटा असावा. अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत, ह्या संकल्पना आपल्या जोडीदाराबद्दलच्या असतात आणि कळत-नकळत आपल्या कुटुंबाचा शेवटी विचार जो असतो, आपण कुटुंबाच्या पलीकडे काही गोष्टी विचार नाही करू शकत. कधी-कधी आपण विचार केला तर ते पुन्हा समाजविरुद्ध कृत्य ते होत असतं आणि मग त्याला आपल्याला खूप काही मोठं फेस करावं लागतं, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेला मनातली अपेक्षा कदाचित पूर्ण होत नाही आणि कदाचित त्या व्यक्तीसोबत आपल्याला राहण्याची वेळ येते. प्रत्येकाच्या प्रेमाच्या बाबी असतील, शृंगार करण्याच्या पद्धती असतील, या सगळ्या अपेक्षा ज्या आहेत, ह्या कुठेतरी उच्च कोटीच्या असतात आणि समोरच्या व्यक्तीला जे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साधर्म्य त्याला वाटत नाहीये किंवा रस त्याला वाटत नाहीये. अशी कुठेतरी निरागसता जी आहे, ती मे बी ह्या पती-पत्नीमध्ये कदाचित होत असते आणि हे आपण सर्वसाधारण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पण आपण बघत असतो. काही व्यक्ती जे आहेत ते प्रेमी विवाह करतात, कुटुंबाच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करत असतात. काही कुटुंबांची त्याला संमती सुद्धा असते, काही कुटुंब त्याला संमती देत नाही आणि मग प्रेम विवाह जो आहे तो केल्यानंतर सुद्धा त्यांना जीवन जगत असताना सुरुवातीला त्यांना अगदी छान गोड-गोड वाटत असतं किंवा त्यांना खूप अगदी शेवटी काय आहे, की सोबत कोणीच नाहीये फक्त आणि दोघंच असल्यामुळे काय होतं, की कुठेतरी एकमेकांना सांभाळून राहत असतात. पण काही कालावधीनंतर असं एक कुठेतरी जाणवायला लागतं, की अरे आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतलेला आहे किंवा मी ज्या अपेक्षेने यांच्याशी प्रेमविवाह केलेला आहे, तर त्या माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये किंवा आता मला कुठेतरी वागणूक वेगळी मिळते आहे. असं कुठेतरी अनेक कारणं जी आहेत ती त्याच्यामागे दडलेली असतात. शिवाय जोडीदाराबद्दलचं जे काही चारित्र्य असेल, त्याच्याबद्दलचे जे काही संबंध असतील किंवा त्याचा आपल्याबद्दलचा जो काही संशय असेल, म्हणजे एकमेकांबद्दल कुठेतरी संशयाची पार्श्वभूमी ज्यावेळेला निर्माण होत असते, त्यावेळेला निश्चितच संवादामध्ये काय होत असते, दरीही पडत असते. शिवाय असं कधी-कधी मनाला वाटत असतं, की आपल्या जोडीदाराला आता आपली गरज राहिलेली नाहीये. आता त्याला आपुलकी वाटत नाहीये. तो माझा तिरस्कार करतो आहे किंवा माझ्याशी बोलताना तो कुठेतरी टाळतो आहे किंवा माझ्यासोबत त्याला आता राहायला आवडत नाहीये. असं काहीतरी काय होत असतात, कारणंही घडत असतात. कधी-कधी असं होतं, की जोडीदारापैकी स्त्रिया ज्या असतात, तर त्यांच्यामधला काटेकोरपणा, आता काही जणांचा स्पष्टवक्तेपणा असतो किंवा वस्तू जिथे आहे तिथेच ठेवायला प्रत्येकाला आवडतं. हे असं नाही करायचं, हे असंच झालं पाहिजे, अशी पर्टिक्युलॅरिटी काही जणांची असते आणि ती असावी पण. पण मात्र ती कधी-कधी त्या जोडीदाराच्या अंगवळणी ते पडत नाहीये. तो थोडासा कुठेतरी आळशी असतो किंवा त्याला ते करण्याची गरज भासत नाहीये किंवा आता कोणीतरी माझ्यासोबत आहे आणि तो सगळं ते करून घेईल, असं त्याची डिपेंडन्सी जी आहे ती वाढत जाते आणि मग त्या स्त्रीला कुठेतरी असं वाटायला लागते, की अरे सगळ्याच गोष्टी आपल्यावर काय आहे तो अवलंबून आहे आणि मग कधी-कधी तिचा काटेकोरपणा असेल किंवा तिचा जो स्वभाव असेल, स्पष्टवक्तेपणा असेल, तो सुद्धा काय होत असतो, तिला त्या ह्या गोष्टींना कारणीभूत ठरत असतो. एकमेकांमध्ये तडजोड करण्यासाठी बऱ्याच वेळेला काय येत असते, अडचणी सुद्धा काय होत असतात, निर्माण होत असतात. त्याच पद्धतीने आपल्याला एकमेकांना कधी-कधी काय होतं, की दोघांपैकी कोणाला तरी अस्वच्छता ही असतेच.
एखाद्याला स्वच्छतेची फक्त आवड असते. मग आपण काय म्हणतो, "अरे दिवसभर काय मीच आवरायचं का? मीच सगळ्या स्वच्छता ठेवली पाहिजे का?" पुरुषाची पण तेवढी जबाबदारी आहे. कदाचित पुरुषाच्या बाबतीत असं असेल, की तो सगळ्याच गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं त्याला आवडत असेल आणि स्त्रिया कधी-कधी बघा काही घरामध्ये सुद्धा आपण बघत असतो, की अगदी वेंधळेसारखं कुठेतरी वस्तू कुठेतरी ठेवलेल्या, कपडे व्यवस्थितशीर ठेवलेले नसतात, घर व्यवस्थितशीर झाडलेलं नसतं, कुठेतरी जाळं वगैरे आलेलं असतं किंवा अशी घरातली जी काही रचना असते ना, ती कुठेतरी असं कोंदट वाटते किंवा ती अशी कसं तरी वाटतं आपल्याला सुद्धा घरात गेल्यानंतर आणि आपल्याला सुद्धा आनंद वाटत नाही. म्हणजे दोघांपैकी कोणाच्या तरी बाजूने अस्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा नीटनेटकेपणा जो असेल किंवा एकूणच टापटीपपणा जो काही असेल, त्याची आवड आणि निवड ही दोघांपैकी कोणाला जर नसेल, तर निश्चितच तिथे सुद्धा काय होत असते, दरीही निर्माण होत असते आणि वादाला कुठेतरी तोंड हे फुटत असतं. शिवाय काही जणांना कुटुंबाचे आहे म्हणजे एकत्र कुटुंबात राहण्याची सवय नसते. आपल्याला एकटं राहायचं किंवा आपणच एकट्या पद्धतीनेच हे करायचं अशी काही जणांची जी इच्छा असते आणि मग त्यामुळे होतं काय, की पती असेल तर त्याला ते कदाचित शेवटी कसं असतं, की इतक्या वर्ष आई-वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे आणि ऐन आपण तारुण्यामध्ये आल्यानंतर आपण आपल्या आई-वडिलांचा हात सोडणं किंवा त्यांची साथ सोडून देणं आणि आपल्या जोडीदारासोबत एकटं राहणं हे कुठेतरी त्याला मनात रुचत नाहीये. आणि मग कधीतरी मग शेवटी त्याची द्विधा परिस्थिती होत असते. मग इकडे आई-वडील पण महत्त्वाचे असतात, इकडे पत्नी पण महत्त्वाची असते. मग दोघही बाजूंमध्ये त्याचं कुठेतरी सँडविच होत असतं आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा जर आई-वडिलांची बाजू घेतली तर पत्नीला इकडे राग येत असतो आणि पत्नीची जर बाजू घेतली तर आई-वडिलांना थोडं कुठेतरी दुखावल्यासारखं होत असतं आणि मग याच्यातून त्याला कुठेतरी मार्ग काढायचा असतो आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, काय आहे त्याची महत्त्वाची कारणं जी आहेत. शिवाय बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याला मूल झाल्यानंतर त्याला शाळेत कुठे घालायचं, कुठल्या क्लासला लावायचं, त्याला लाड कसे करायचे, त्याची शिस्त कशी लावायची, यामध्ये सुद्धा मतभेद असतात. काय होतं, की आपल्याला असं वाटतं, की नाही एकटाच आता शेवटी जनरली सगळ्यांकडे एकटे-एकटेच मुलं जास्त आहेत. फार क्वचित घराण्यात आता 2 किंवा 2पेक्षा एखादा तिसरा दिसतो आपल्याला. पण आता मला एकटाच मुलगा आहे आणि मग मी त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करेल. मी सगळं हे करत होतं काय, तो इतका लाडोबा होऊन जातो, की त्याला मग कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जाण्याची जी आहे ती त्याच्यामध्ये ताकद उरत नाही आणि मग नंतर आपल्या तक्रारी सुरू होतात. परंतु तरीही सुद्धा दोघांपैकी कोणाचं तरी असं मत असतं, की नाही कोणीतरी चांगल्या पद्धतीने त्याला लाड करतं, कोणीतरी त्याला थोडंसं कडक शिस्तीचंही त्याला म्हणजे दाखवत असतं. शिवाय आपल्याला कुठल्या शाळेत घालायचं आहे, मग इंग्लिश मीडियममध्ये घालायचं आहे, की मराठीमध्ये घालायचं आहे, की सेमीमध्ये टाकायचं आहे, टॉपरच्या शाळेत टाकायचं आहे, की जवळच्या नगरपालिकेच्या शाळेत टाकायचं आहे, की कुठल्या इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं आहे. असे एक ना एक अनेक प्रश्नांवर काय होत असतात, मतभेद होत असतात आणि मग दोघांपैकी कोणीही तडजोड करायला काय होत नाही, तयार होत नाही. मग अशा वेळेला निश्चितच काय होत असतात, मतभेद हे निर्माण होत असतात. बऱ्याच वेळेला पैशांचा अपव्यय कधी-कधी पत्नीकडून होत असतो, कधी-कधी पतीकडूनही होत असतो. दोघांपैकी कोणीतरी एक जण जे आहे, की आपली इन्कम काय आहे आणि आपण खर्च किती प्रमाणात करणं गरजेचं आहे, याचं तारतम्य जर आपण राखलं नाही, तर आपल्या संसारामध्ये निश्चितच काय होते आहे, कुठेतरी ही दरी निर्माण होते आहे किंवा विसंवाद निर्माण होतो आहे आणि एकमेकांमध्ये खटके उडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ना, ते आर्थिक आहे. कारण आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या कुठेतरी पूर्ण होत नाही, असं दोघांपैकी कोणाला तरी वाटत असतं आणि त्यामुळे मग हे अपव्यय असेल किंवा नको तिथे खर्च करणं असेल किंवा जिथे गरज आहे तिथे खर्च करायचा नाहीये, पण आपल्या हातात आल्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत ते सगळे पैसे उरले कसे पाहिजेत, असे पण काही जण असतात, नको ती खरेदी करतात. आता आपण मॉलमध्ये बघतो बघा, मी तर फार छान गंमत बघत असते. मॉलमध्ये मी पण जाते. पण मी काय करते बऱ्याच वेळेला एका कोपऱ्याला उभी राहते आणि मग बघत असते. इतक्या फॅमिलीज त्या ठिकाणी येत असतात आणि बायका विचार करत नाहीत. कधी-कधी पुरुषसुद्धा विचार करत नाही. मी बायकांच्या बाबतीत जास्त ऑब्झर्वेशन केलेलं आहे. म्हणजे मला ते जरा खटकतं कधी-कधी, की आपण आपल्या परिवाराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपल्याला गरजेच्या गोष्टी नेमक्या काय आहेत, त्या जर आपण घेतल्या तर निश्चितच आपला जोडीदारसुद्धा कुठेतरी समाधानी राहतो किंवा त्यालाही असं वाटतं, की अरे आपली बायको जनरली असं काही मागत नाही, आपणच काहीतरी घेऊन द्यावं. कधी-कधी त्यालासुद्धा प्रेरणा मिळत असते. पण नुसते ओढत असतात. हे वस्तू घे, ती वस्तू घे, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, किती ग्रॅमचं आहे, त्याच्यात कोणते कंटेंट आहेत, कोणी बघत नाही.
पण मला ती काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटते. मग खाण्याची असेल, शृंगाराची असेल किंवा अजून काही असेल, अशा गोष्टी नुसत्या ओढत राहतात आणि ते कुठेतरी ती ट्रॉली फक्त भरत राहतात आणि त्या बिचाऱ्याचा इकडे कुठेतरी जीव खालीवर होत असतो. आणि मात्र मग कुठेतरी मग काय होतं, ती अस्वस्थता जास्त वाढायला लागली की मग तिथे सुद्धा मग 1-2 वेळेला बिचारा तो खर्च करतो. नंतर मात्र मग कुठेतरी काय होतं, ते मॉलमध्ये नेणं सुद्धा बंद होतं. आणि म्हणून ह्या बाबी सुद्धा महिलांनीही लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. काही ठिकाणी जे आहे तर ते पुरुष जास्त ॲक्टिव्ह असतात. ते त्यांना आवडीच्या वस्तू, पत्नीच्या आवडीच्या वस्तू दोन्ही काही गोष्टी घेत असतात. पण मात्र काही ठिकाणी जे आहे ते आपलं स्वतःचं फक्त आपण बघत असतो. आणि मग असे काही प्रकार जे आहेत, मग तिथे असं जाणवायला लागतं की अरे आपल्याला जर मला 10,000 पगार आहे, तर मी जर घराचं भाडं पण भरत असेल, इतर इलेक्ट्रिक बिल आहे, इतर काही गोष्टी आहेत, इतर खर्च आहे, किराणा आहे, मुलांचं शिक्षण आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर मला 10,000त मॅनेज करायच्या असतील, तर मी कशा पद्धतीने करायचं आहे, याचंही तारतम्य दोघांनी राखणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यापैकी एकाने जरी राखलं नाही, तरी सुद्धा मतांमध्ये भिन्नताही येत असते. लैंगिक समस्या बऱ्याचशा असतात. काही जणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या खूप वेगळ्या असतात. तर त्या अनुषंगाने त्यांची अपेक्षा पूर्तीही होत नाही. कधी-कधी विवाह बाह्य संबंध दोघांचेही असू शकतात ते. कारण घरात परिस्थिती अशी असेल तर एकमेकांमध्ये जर विसंवाद असेल, तर मग आपल्या सुखाच्या शोधासाठी म्हणूया किंवा समाधानासाठी म्हणूया किंवा आपल्या चेहऱ्यावर कोणीतरी आनंद देत आहे, याच्या शोधासाठी का होईना, पती-पत्नी दोघांचेही बऱ्याच वेळेला काय होत असतात, बाह्य संबंध असतात आणि त्याच्यामुळे ते संबंध एकमेकांपासून लपवल्यामुळे आणि कधी काळी जर समोरासमोर आले, तर मग त्याच्यामुळे सुद्धा काय होत असते, भांडणं नेहमी घरामध्ये होत असतात. शिवाय जर पती-पत्नी बऱ्याच वेळेला काय होत असते, की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांचा विचार करतात, ज्यावेळेला ते विभक्त होतात, मग त्यांच्या मनामध्ये काय येत असतं, नैराश्य येत असतं, कुठेतरी ते डिप्रेशनमध्ये जात असतं, कुठेतरी एकटेपणा त्यांना वाटत असतो. आता माझं सगळं संपलं असं काहीतरी वाटत असतं. आता मग मी कुठेतरी येऊन पडलेले आहे आणि आता इथून मला मागे वळण्याचा मार्गच नाहीये. असं एक ना एक अनेक विचार जे आहेत, ते त्या व्यक्तीच्या दोघांच्याही म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल, दोघांच्याही मनामध्ये काय होत असतं, येत असतं आणि त्यामुळे ह्या दोघांमध्ये नैराश्य जे आहे ते येत असतं. मग त्यामुळे एकमेकांमध्ये काय राहत नाही, आदर सुद्धा राहत नाही. मग हा आदर जर राहिला नाही, तर निश्चितच आपल्या सहजीवनाला किंवा वैवाहिक जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ जो आहे तो मात्र काय राहत नाही किंवा त्या अर्थ जो आहे तो कुठेतरी त्याला एक वेगळं दिशा जी आहे ती मिळत असते. आणि त्यामुळे अशी जी काही अनेक कारणं जी आहेत ती त्याला थोडीशी कारणीभूत आहेत आणि म्हणून त्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या नाही किंवा ह्या सगळ्या बाबींमुळे मग मारहाण किंवा घरगुती हिंसाचार असेल, मग व्यसनाकडे व्यक्ती वळत असतो. बरोबर आहे की नाही? कधी-कधी शिक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा तो मागे पडत असतो. सामाजिक अस्तित्व जे आहे ते शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि कधी-कधी ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, म्हणजे आपण एकमेकाला साथ देऊन सुद्धा जेव्हा आपण विभक्त होतो आणि विभक्त झाल्यानंतर मग अशा प्रकारचे व्यसनं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अपेक्षाभंग जे आहे त्याला व्यक्तीला काय करावं लागतं, सामोरं जावं लागतं. मग ती फक्त एकच व्यक्ती भोगत नाहीये, त्याचं कुटुंबही त्याच्यासाठी ते सगळं रगडलं जातं. तो व्यक्ती स्वतः जातो किंवा ती महिला जी असते ती सुद्धा यामध्ये काय होत असते, दोघांचंही अतिशय मोठं नुकसान हे होत असतं. आणि त्यामुळे एकमेकांमधले संबंध दुरावणं असेल, दोघांमधला विसंवाद वगैरे असेल किंवा चुकीच्या पद्धतीने संवाद करणं असेल, म्हणजे कधी-कधी अगदी वेगळ्या भाषेत एखाद्याशी बोललं जात असेल, तर अशा प्रकारचं जे काही आहे किंवा बऱ्याच वेळेला असं पण होतं बरं का, की कधी-कधी माहेरच्यांची असेल किंवा सासरच्यांची असेल, तर नाहकच आपल्या कुटुंबामध्ये कुठेतरी लुडबुड असते. मग आईने आपली आई जी असते, मुलीची आई म्हणूया किंवा मुलीकडचे माहेरचे जे नातेवाईक असतील, ते कुठेतरी त्या कुटुंबाबद्दल एक वेगळा म्हणजे आपण म्हणूया वेगळे विचार त्या मुलीच्या मनामध्ये भरवत असतात. मे बी ते तशी व्यक्ती नसतील पण तरी सुद्धा कुठेतरी चुकीच्या भावना तिच्या मनामध्ये पोहोचवल्यामुळे सुद्धा विसंवाद निर्माण होत असतो किंवा अशा काही गोष्टी ज्या आहेत की नातेवाईक जे असतात तर ते सुद्धा थोडंसं काय करत असतात, हस्तक्षेप करत असतात आणि त्यामुळे सुद्धा ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत ह्या कुठेतरी वेगवेगळ्या शारीरिक असतील, मानसिक व्याधींना काय होत असतात, बळी पडत असतात. आणि त्यामुळे व्यक्तिमत्वातील फरक असेल किंवा नोकरी संबंधीच्या तुमच्या तक्रारी असतील, एकमेकांना वेळ देणं म्हणजे शक्य नसेल किंवा अचानक चुकीचा जोडीदार निवडला असं सुद्धा काही काळानंतर काही जणांना वाटत असतं. अगदी कधी-कधी मुलं बाळं झाल्यानंतर पण वाटत असतं, की अरे मी चुकून इकडे पडले.
कशासाठी मी हा जोडीदार निवडला हे सुद्धा बऱ्याच जणांना काही वर्षानंतर कळतं. कारण शेवटी कसं असतं की आपण जे आहेत आपली भारतीय संस्कृती जी आहे ती आपण अगदी लगेचच तिला कुठेतरी आपण छेद देऊन आपण काही काम नाही करू शकत आहे कधी. कारण शेवटी आपले आई-वडील असतात, आपली पार्श्वभूमी जी आहे, आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समाजाच्या पलीकडे आपण करण्यासाठी थोडं कुठेतरी घाबरत असतो. कारण नैतिक तत्त्व जी आहेत ती आजही जपली जात आहेत. पण मध्येच कधीतरी असं वाटतं की अरे या सगळ्या गोष्टींना हे सगळं आपण एकत्र राहतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो आहेत आणि आता मला असं जाणवायला लागतं की माझा जोडीदार मात्र कुठेतरी काय झालेला आहे, चुकीचा निवडलेला आहे. विवाहानंतर खरं मात्र एकमेकांची मतं जी आहेत ती मात्र काय होत असतात आपल्याला कळतात. विवाहाच्या पूर्वी जी आहे ती जनरली काय होत असते की काही कालासाठी फक्त आपण थोडंसं वर्षभर किंवा 6 महिन्यापर्यंत काही वेळेला काही जणांचं लग्न जे आहे ते अगोदर ठरलेलं असतं किंवा प्रेमविवाह करायचा आहे सगळं ठरलेलं असतं आणि मग तेवढ्याशा याच्यामध्ये एवढं काही सगळ्या दोघांच्या स्वभावाची एवढी पारख होत नाही. पण जेव्हा त्यांचं लग्न होतं त्यावेळेला जेव्हा ते दिवसभर शेवटी ते एकाच घरामध्ये राहत असतात त्याच्यामुळे विचार असतील, त्यांच्या अपेक्षा असतील किंवा त्यांचा दृष्टिकोन असेल, हे सगळं खरं स्वरूप जे आहे ते आपल्याला कळत असतं आणि त्यामुळे मग काय होत असतं अशा प्रकारचे जे काही विसंवाद जे आहेत हे विसंवाद ज्यावेळेला होत असतात त्यावेळेला मात्र ह्या विवाहाच्या ज्या काही आहेत विवाहाची जी सगळी जडणघडण जी आहे ती घडी कुठेतरी विस्कळीत होते. दोघं एकमेकांपासून दुरावतात आणि म्हणून खरं तर त्यावेळेला काय होत असतं समुपदेशनाची अशांना गरज असते. कधी कधी काही कुटुंबांच्या बाबतीत आपण बघत असतो बघा, काही कारण नसतं, अगदी क्षुल्लक कारण असतं, म्हणजे त्या कारणाला खरं अर्थ पण नसतो. अशी काही कारणं आहेत की जेवायला बसायच्या वेळेला मला यांनी काही पाणीच दिलं नाहीये किंवा मला गरम गरम जेवायला वाढलंच नाहीये, हे काही कारण त्या भांडणाला असत नाही. पण दोघांमध्ये इतकं टोकाचं ते वाद होतात की त्यामुळे एकमेकांमध्ये कुठेतरी काय होत असतं अशा प्रकारचा छेद जायला लागतो आणि मग असं वाटतं की अरे हे रोजचंच झालेलं आहे आणि मग मात्र एकमेकांमध्ये थोडंसं अंतर पडायला लागतं आणि त्या अंतराचा कुठेतरी घटस्फोटापर्यंत त्याचं सगळं जात असतं. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो आणि मग अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ह्या कारणांची सखोलता जी आहे ती शोधणं हे काउन्सिलर म्हणून आपलं काय आहे महत्त्वाचं काम आहे. कारण याला अनेक कारणं आहेत, ही तर काही फक्त मोजकीच कारणं मी घेतलेली आहेत. आपण कारणांची जर यादी करत बसलात आणि आपल्याही जीवनाच्या बाबतीत आपण थोडासा विचार केला की आपले सुद्धा मतभेद नेमके कुठे कुठे होत असतात याची जरी तुम्ही सूची तयार केली तरी तुमच्या लक्षात येईल की अरे असं काय कारण नाहीये की दोघांमध्ये मतभेद जे आहे ते होणार नाहीये. सकाळी लवकर उठण्यापासून असेल, गरम चहा देण्यापासून असेल, नाश्ता करण्यापासून असेल, भाजीत मीठ टाकलंच आहे किंवा नाही टाकलं, कधी कधी जास्त झालं, कधी भाजी तिखट झाली, काहीही कारण असू शकतात की ज्यामध्ये दोघांमध्ये काय होत असतं मतभेद हे होत असतात. आणि म्हणून काउन्सिलर म्हणून ज्या वेळेला तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे तर त्यावेळेला कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आपण, जर अशा प्रकारच्या केसेस किंवा अशा वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ज्यावेळेस दोघांना एकत्र तुम्हाला आणायचं असेल, कुठेतरी ती दुरावलेली आहे, ते एकमेकांपासून लांब राहतात आहे आणि त्यांना जर एकत्र आणायचं असेल, त्यांच्यात जर सामंजस्य निर्माण करायचं असेल, कुठेतरी तडजोड निर्माण करायची असेल आणि एकत्र दोघांना नांदण्यासाठी आपण ज्यावेळेला प्रयत्न करत असतो तर काउन्सिलर म्हणून आपली जी काही भूमिका आहे किंवा आपलं जे काही कर्तव्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि काही गोष्टी आपण सुद्धा पाळणं फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक व्यक्ती परत्वे हे सगळं वेगळं होणार आहे. कदाचित आपले सुद्धा मतं जी आहेत काउन्सिलर म्हणून आपण लादण्याचा तिथे काय करायचं नाहीये, प्रयत्न करायचे नाही. आपण तटस्थ भूमिका घेऊन आणि मग आपण जी काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की त्या संबंधित व्यक्ती असेल, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ज्यावेळेला तुमच्या पुढे काही अशा प्रकारच्या व्यथा ज्यावेळेला ती मांडत असेल तर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं भावनाविवश मात्र आपण व्हायचं नाहीये. नाहीतर आपणही त्या गंगेमध्ये वाहत जायचं आणि मग ती आपली दिशाही चुकते, त्यांचीही दिशा चुकते. असं काही आपण करायचं नाहीये, कधीही भावनाविवश व्हायचं नाही. एक तटस्थ भूमिका घ्यायची आहे, थोडं कंट्रोलिंग आपल्याला, पण शेवटी आपणही मनुष्य आहोत. एवढं सगळं ऐकल्यानंतर आपल्यालाही कुठेतरी भारावल्यासारखं वाटतं, आपल्याही डोळ्यात कुठेतरी पाणी येतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही रे, ही व्यक्ती खूपच अगदी अडचणीत आहे आणि आपण मदत करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण मात्र काउन्सिलर म्हणून आपली काही नीती तत्व जी आहेत ती सुद्धा पाळणं अतिशय गरजेचं आहे. दोघांच्या भूमिका ऐकून घेणं महत्त्वाचं आहे, कारण इथे एकाचीच भूमिका ऐकून नुसतं चालणार नाहीये. दोघांची मतं जी आहेत ती मात्र आपल्याला काय करावी लागतात ते जाणून घ्यावी लागतात आणि आपण कुठल्याही प्रकारच्या त्या भावनिकतेत न अडकता आपण थोडंसं काय राहायचं आहे, कडक भूमिकेमध्ये राहायचं आहे.
शक्यतोवर त्यांना व्यक्तिगत प्रश्न लगेचच विचारायला सुरुवात करू नका. थोडंसं बोलतं व्हा, त्याच्यामागे काय कारणं होती, असं काय घडलं असेल, असं थोडं हळूहळू हळूहळू कुठेतरी कव्हर करत 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 मग मेन पॉईंटला तुम्ही यायचं आहे. डायरेक्ट तुम्ही जर तिथे विचारलं काही स्वतःहून, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर जे आहे त्या व्यक्तीकडनं मिळणार नाही आहे. आणि म्हणून अगदी व्यक्तिगत मनाला टोचेल, कुठेतरी त्या व्यक्तीला बोलण्यासाठी सुद्धा अवघड होईल किंवा त्या व्यक्तीला सुद्धा कुठेतरी अस्वस्थ होईल, अशा प्रकारचे काही प्रश्न मात्र आपण लगेचच विचारायचे नाहीये. थोडी पार्श्वभूमी आपण इतरांकडून, कुटुंबाकडनं, मग हळूहळू त्या व्यक्तीकडनं काय करायची आहे समजून घ्यायची आहे. काही वेळेला काय होत असतं की कुटुंबाकडनं पण काही म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या मनामध्ये भरवण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण पूर्वग्रह कधीच राहायचं नाहीये. ती व्यक्ती नेमकी काय आहे, आपल्याला फक्त काय दिसलं पाहिजे, व्यक्ती आणि ती समस्या याच्यामधलं तुम्ही कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहात. कारण शेवटी काय आहे, ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला कुठेतरी एकत्रितरित्या आणण्याच्या अनुषंगाने तुम्ही फक्त काय आहात, मधला दुवा आहात. एक कॅटलिस्ट म्हणून तुम्ही तिथे काम करणार आहात. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषितपणा जो आहे तो जर तुमच्या मनामध्ये असेल की नाही, ही कुटुंबं अशीच असतात, ह्या अशा प्रकारच्या लेडीजना अशाच असतात किंवा हे जेंट्स असेच असतात, असं मनामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे हा पूर्वग्रह आपण मानायचा नाहीये. आणि मग आपल्याला त्या समस्येवर काय करता येईल, चांगल्या पद्धतीने सोल्युशन हे देता येईल. समोरच्या बाबतचा दृष्टिकोन पण लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकांच्या गेस्चरवरच कळत असतं की ह्या व्यक्तीचा जीवन जगण्याचा ॲटिट्यूड काय असेल, एखादा मतप्रवाह त्याचा नेमका काय आहे, कुटुंबाबद्दलची त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, जीवन जगणं म्हणजे नेमकं त्याला काय अपेक्षित आहे किंवा संसार करणं म्हणजे त्याला काय अपेक्षित आहे. ह्या सगळ्या बाबी त्या व्यक्तीच्या गेस्चरवरनं अगदी तुम्ही समोर नुसतं बोललात तरी त्याच्या सगळ्या देहबोलीवरनं आणि त्याची ट्युनिंगवरनं तुम्हाला लगेचच लक्षात येत आहे की ह्या व्यक्तीचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. मग तो स्त्रीकडे पण असू शकेल किंवा स्त्रीचा पुरुषाकडे पण असू शकेल की एकूणच त्यांच्यामधलं जे काही आहे द्वंद्व जे आहे त्या द्वंद्वाचा आपल्याला काय करायचा असतो, शोध हा घ्यायचा असतो. शक्यतो सल्ले देणे टाळायचं आहे. हे असं करा, तसं करा, कारण आपण काउन्सिलिंग करणार आहोत, आपल्याला समुपदेशन करायचंय, आपल्याला गायडन्स नाही करायचंय. तुम्ही गाईडलाईन द्या, कसं जीवन जगायचं आहे, कसं तुमच्यामध्ये एकरूपता आणायची आहे याची गाईडलाईन मात्र द्या. पण गायडन्स करण्याचं मात्र काय करायचं, इथे टाळायचं आहे. नाहक, कारण आपल्याला माहिती आहे सल्ले देणारे खूप असतात, कारण ती फक्त एक दिशा असते. पण तुम्ही जेव्हा गाईडलाईन देत असतात ना, तर त्याला एक पर्टिक्युलर काय असतं, एक विशिष्ट प्रकारची चौकट असते किंवा त्याला एक विशिष्ट प्रकारचं काय असतं, बंधन असतं. आणि त्या पलीकडे मात्र व्यक्ती काय करू शकत नाहीये, जाऊ शकत नाहीये. त्याला कुठेतरी एक नीतितत्व असतं. आणि म्हणून शक्यतो सल्ले देण्याचं काय करायचंय, टाळायचं. कारण ते व्यक्तीची ऐकण्याची त्याची मनस्थिती नसते आणि आपल्याला मात्र इथून काय करायचं असतं, खूप काही सुचवायचं असतं. थोडीशी तटस्थता आणि पारदर्शकता मात्र आपल्या विचारांमध्ये काय करायची, आपण ठेवायची आहे. ह्या गोष्टी मात्र आपल्याला काय करायच्या आहेत. आणि मग जर तुम्हाला उपाय जर त्यांना द्यायचा असेल तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की विवाहपूर्व समुपदेशन हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. म्हणजे प्री मरायटल काउन्सिलिंग जे आहे याचं मात्र तुम्ही काय करा, भावी काळात जे काही म्हणजे पती-पत्नी होणार आहेत किंवा ज्यांचं लग्न होणार आहे, तर अशांसाठी मात्र तुम्हाला हे उपाय म्हणून काय करता येईल, तुम्हाला देता येईल की विवाहपूर्ण समुपदेशन निश्चित केलं जावं. याच्यावर तुम्हाला काय करता येईल, भर देता येईल. कारण विवाहपूर्व समुपदेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे, अपेक्षा त्यांच्या काय आहेत, आवड कशी आहे, दृष्टिकोन काय आहे, आर्थिक बाबीबद्दल त्यांचं मत काय आहे, जीवनशैली त्यांना कशी अपेक्षित आहे आणि कोणत्या गोष्टीला जीवनात प्राधान्य द्यायचं आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ना, ह्या त्या सगळ्या प्री मरायटल काउन्सिलिंगमध्ये जे आहे त्या केल्या जातात. आणि त्यामुळे मग होतं काय की एकमेकांवर दोषारोप करण्याची शक्यता तिथे काय होत असते, कमी होते. इथे काय होतं, आईवडिलांच्या निवडीचा जोडीदार असतो किंवा नातेवाईकांच्या निवडीचा जोडीदार असतो, आपल्या मताला कुठेतरी प्राधान्य दिलं जात नाही. काही ठिकाणी असं असतं की आईवडिलांचा विरोध असू नये, नाही करायचा तर मला ह्यांच्याशीच लग्न करायचं किंवा हिच्याशीच मला लग्न करायचं आहे, असं आपण अगदी ठाम असतो. पण मात्र नंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मग नातेवाईकांनी आईवडिलांनी दिलं असेल तर मग आपण आईवडिलांवर दोषारोप करतो किंवा ज्यांनी कोणी आपल्याला स्थळ सुचवलेलं असेल तर त्यांच्यावर आपण दोषारोप करतो. पण इथे मात्र प्री मरायटल काउन्सिलिंगमध्ये काय होत असते की ह्या सगळ्या बाबी, कारण शेवटी इथे जे आहे, इथे फक्त इंटरनेट अनस्टेबल म्हणते,
इथे फक्त काय आहे की अपेक्षा ज्या आहेत ना, ह्या अपेक्षाच फक्त काय करत असतात, आपल्याला हे सगळ्या काही बाबी येतात म्हणजे एकूणच जीवन जगत असताना, विवाह आता समजा काउन्सिलिंगचा पार्ट आहे, पण एकूणच जीवन जगत असताना आपल्या अपेक्षांची पातळी जी आहे ना, ती थोडी जरी कमी जास्त राहिली, की ऑटोमॅटिकली आपल्याला सुद्धा जीवन जगणं काय होत असतं, अस्वस्थ होत असतं. आणि म्हणून हे प्री मरायटल काउन्सिलिंगमध्ये ह्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत, यावर जास्त दृष्टिक्षेप टाकला जातो. आणि मग भावी काळामध्ये होणारे जे काही घटस्फोट आहेत किंवा भावी काळामध्ये अशा प्रकारचे जे काही कुटुंबाचं जे काही विस्फोट आहे, हा आपल्याला थांबवता येईल असं हे त्यामागचं काय आहे, एक छोटंसं सोल्युशन आहे. पण शक्यतोवर अजूनही त्या गोष्टीकडे लोकांचा कल असा दिसत नाहीये. मेगा सिटीज जे आहे तिकडे मात्र ऑलरेडी हे सुरू झालेलं आहे. कारण प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचे जीवनशैली अपेक्षित असते. जीवन जगण्याचे त्यांच्या प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत त्याही वेगळ्या असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी होण्यासाठी आता पालकही तिकडे कुठेतरी वळायला लागलेले आहेत. कारण खूप केसेस आता व्हायला लागलेले आहेत. आणि मग त्याच्या अनुषंगाने पालकही आता जागरूक व्हायला लागलेला आहे. पण ॲज अ काउन्सिलर म्हणून आपण सुद्धा काय करू शकता आहात, की ह्या कन्सेप्टकडे लोकांना वळवण्यासाठी आपण काय करू शकतात, प्रयत्नशील हे ठरवू शकतात. म्हणजे त्या अनुषंगाने ऑटोमॅटिकली काय होईल, ह्या विवाहाच्या अनुषंगाने थोडीशी मदत जी आहे ती होईल. आता प्री मरायटल काउन्सिलिंग जे आहे म्हणजे हे सगळं विवाहाच्या पूर्वी, पण जर तुमच्याकडे अशा केसेस आल्या विवाहानंतरच्या जेव्हा तुमच्याकडे केसेस येतात, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, की अगोदर महत्त्वाचं जे आहे, की ते जोडपं जे आहे त्यांच्या संघर्षामधलं नेमकं कारण काय आहे, ते आपण शोधणं अतिशय गरजेचं आहे. की ते कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे, ते स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कारण आता आपण जे उपाय बघितला तो प्री मरायटलचा बघितला. पण आता तुमच्याकडे अशा केसेस ज्यावेळेला येतील, तर त्यावेळेला म्हणजे विवाहानंतर दोघांमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचे जे काही स्फोट होत असतात, तर त्यांना एकत्रितरित्या आणण्याच्या अनुषंगाने जर अशा काही केसेस ज्यावेळेला तुमच्याकडे येत असतात विवाहानंतरच्या, तर त्यात सगळ्यात महत्त्वाची पायरी जी आहे, की अगोदर तुम्ही काय करायचं आहे, की त्यामागचं कारण जे आहे ते स्पष्ट करणं अतिशय म्हणजे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या कारणामधली समस्या नेमकी काय आहे ती बघणं गरजेचं आहे. आणि ती समस्या जाणून घेण्यामागची भावना तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग ही समस्या नेमकी कशामुळे निर्माण झालेली आहे किंवा याच्या मागचं गूढ नेमकं काय आहे, याचं मूळ नेमकं काय आहे, ते आपण शोधून त्या समस्येची काय करायची आहे, पुनर्रचना करायची आहे. आणि मग मात्र जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल किंवा त्यांची समस्या असेल किंवा त्याची पार्श्वभूमी असेल किंवा त्याचं नेमकं मूळ तुम्हाला ज्यावेळेला शोधता येतं, त्यावेळेला निश्चितच दोघांना आपल्याला काय करता येतं, एक विशिष्ट प्रकारचं एक समुपदेशन करता येतं आहे. आणि त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत हे एकमेकाला ओळखण्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडं कुठेतरी प्रेरित आपण करायचं आहे. आणि मग एकमेकांचे अनुभव असतील, त्या अनुभव स्वीकृतीला सुद्धा आपण काय करायचं आहे, थोडंसं प्रोत्साहन द्यायचं आहे. एकमेकांच्या इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करण्याची दोघांनाही काय करायची, मुभा द्यायची आहे. नाहीतर असं होतं की मग मी यांच्याबद्दल काही बोलले तर मला कोण काय म्हणेल किंवा मी हिच्याबद्दल काही बोललं तर मला, तर अशा प्रकारच्या बाबी ज्या आहेत त्याने त्यांना एक उद्युक्त करायचं आहे. दोघांमध्ये कुठेतरी संवाद घडवायचा आहे आपल्याला. आणि या अनुषंगाने आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून त्यांच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण व्यक्त करण्यासाठी आपण तशी पार्श्वभूमी निर्माण करायची आहे. आणि ज्या काही जुनाट समस्या आहेत म्हणजे ज्याला खरं तथ्य पण नाहीये, मी म्हटलं ना अगदी पाण्याचा ग्लास हातात वेळेत दिला नाही ही काही समस्या आहे का, पण तरी सुद्धा त्यावर मोठमोठ्या प्रकारचे विसंवाद हे होत असतात आणि अगदी टोकाची भूमिका येत असते. आणि म्हणून एकमेकांना जे आहे तर ह्या समस्या समस्या कशा कमी करता येतील किंवा ही समस्याच नाहीये हे त्यांना सांगून आणि मग त्यावर नवीन उपाय कसा देता येईल हा विचार करायचा आहे. आणि एकमेकांचं जे आहे ते थोडंसं एकत्रित राहण्याच्या अनुषंगाने एकमेकांचे विचार असतील, एकमेकांचे अनुभव असतील, ते एकत्रित करण्याच्या बाबीसाठी आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जर वापरल्या तर निश्चितच याचा आपल्याला फायदा होत असतो. आणि काउन्सिलिंगच्या स्टेप्स आपण यापूर्वी शिकलेलो आहोत, त्यामुळे त्यांच्याशी रॅपो कसा डेव्हलप करायचा आहे, त्यांच्याकडून माहिती कशी काढून घ्यायची आहे, त्यांना प्रश्न कसे विचारायचे आहेत, त्यांचं इव्हॅल्युएशन तुम्हाला कसं करायचं आहे, या बाबी मात्र आपण मागच्या काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये आपण बघितलेले आहेत. ते सगळे स्टेप्स मात्र इथे वापरायचे आहेत, ते आता आपण इथे घेतलेल्या नाही आहेत कारण यापूर्वी आपण ते शिकलेलो आहोत. पण मात्र
थोडीशी ह्या अशा काही समस्या ज्यावेळेला तुमच्या पुढे येत असतात, तर अशा वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या मात्र ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला काय करायच्या आहेत, राबवायच्या आहेत. आणि एक कुटुंबाला निश्चितच ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचं समुपदेशन करत असतात, सगळ्यांना सांगा, आयुष्य जे आहे अगदी साधं आणि सरळ आहे. कारण ते ओझं फक्त कशाचं आहे, तुमच्या गरजा आणि अपेक्षांचं. आपल्या गरजा आणि अपेक्षा आपण जर लिमिटेड केल्या किंवा त्याची मर्यादा जर आपण ठरवून घेतली, कोणी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांनीच ठरवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जीवन अतिशय काय आहे, एक आनंदी असं क्षण आहे आणि ते जीवन आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आपण आनंदाने जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षण आपण आनंदाने कसा घालवायचा आहे, हे आपणच ठरवायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही, कोणाला आनंद कशात असतो, एखाद्याला चिडवण्यामध्ये आनंद असतो, एखाद्याला रागवण्यामध्ये आनंद असतो, एखाद्याला काही खाऊ-पिऊ घालण्यामध्ये आनंद असतो किंवा एखाद्याला काही मार्ग दाखवणं आनंद असतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या ज्या काही संकल्पना ज्या आहेत किंवा सुखाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या फार वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून प्रत्येक क्षण मी आनंदाने कसा घालवेल असा जर आपण प्रत्येकाने विचार केला, तर मला वाटतं अशा प्रकारच्या समुपदेशनाची वेळ जी आहे ती येणार नाही. आणि हे वैवाहिक समुपदेशन जे आहे ते तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं तरी अशा प्रकारची कारणं असतात किंवा अशा प्रकारची पार्श्वभूमी असते आणि त्याला तुम्हाला टॅकल कसं करायचं आहे याबद्दल आपण काय केलं आत्तापर्यंत थोडक्यात माहिती घेतली होती. आता आपण थोडं कुटुंबाकडे वळूया. कारण कौटुंबिक जिथं दोघांनंतर ते कुटुंबाची रचना जी आहे ती तयार होते. मुलं असतील, मग सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कशा कशा तयार होतात. कारण शेवटी कौटुंबिक बाब जी आहे ही अतिशय वेगळी आहे आणि तुमची विवाहाची बाब जी आहे ती, कारण विवाहामध्ये फक्त 2 गोष्टी ज्या आहेत म्हणजे जोडीदार जे आहे एकमेक जे आहे ते फक्त काय असतं, त्यांच्याशी जास्तीत जास्त संबंध असतो. पण आता जेव्हा कौटुंबिक समस्या ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला आपल्या पुढे कोण कोण असतं, सगळ्यात महत्त्वाचा भाग जो काही आहे कुटुंबामध्ये पती पत्नी असतात, मुलं असतात, आपले आई वडील आहेत, मग सासू सासरे पण त्याच्यामध्ये आहेत, कुटुंबातील इतर सदस्य आहेत. काही जणांचं एकत्र कुटुंब असतं, काका काकी असतात किंवा आजी आजोबा, त्यांचे कोणी आणखी आपण म्हणूया आत्या वगैरे असेल किंवा अजून इतरही काही सदस्य असतात. माहेर सासरची मंडळी या कुटुंबाच्या अनुषंगाने महत्त्वाची आहेत. समाज हा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मित्रपरिवार जे आहे, ह्या सगळ्यांचं कुठेतरी रिलेशन जे आहे ते येत असतं आणि ह्यामुळे काय होत असतं की हे सगळ्या बाबी ज्यावेळेला एकत्र येत असतात. आता आपल्या लक्षात आलं असेल की विवाह करायचा म्हणजे फक्त 2 नातं जे असतं ते म्हणजे दोघांची फक्त जुळणी असते. पण जेव्हा ते विवाह बंधनामध्ये अडकतात त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे जे काही आहे सगळी नातीगोती जी आहेत, अशा सगळ्या प्रकारचं जे काही आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचं कवच तयार होत असतं आणि मग ते कुटुंब पद्धतीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि एकमेकांमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती ज्यावेळेला सगळ्यांचं एकत्रीकरण असतं, मग निश्चितच तिथे विचार असतील, त्यांचे दृष्टिकोन असेल, त्यांचं आकलन असेल किंवा एखाद्या बाबीकडे बघण्याचा त्यांचा कल असेल किंवा एकूणच संवादाच्या प्रक्रिया असतील, यामध्ये सुद्धा काय असते, भेद असतो किंवा विसंगता येत असते. आणि मग आपल्या पती पत्नीपर्यंतच्या बाबी खूप वेगळ्या आहेत, मर्यादित आहेत. पण तिथे बाकीच्यांची जेव्हा जोड लागत जाते, मग आपले आई वडील असतील, सासू सासरे असतील, कुटुंबातील इतर सदस्य असतील, मुलं असतील, मित्रपरिवार असतील, समाज असेल, यांची जेव्हा एक 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 कडी त्याच्यामध्ये गुंफली जाते आणि मग कुठेतरी काय होत असतं, हे चित्र जे आहे हे गुंतागुंतीचं होत जातं आणि मग आपल्याला प्रत्येकाची मनं जी आहे ती सांभाळायची असतात. घरात आपल्याला चांगली पत्नी म्हणून पण राहणं चांगलं असतं, आपली आई चांगली आई म्हणून पण आपल्याला कोणीतरी म्हणणं गरजेचं असतं, चांगली बहीण आहे किंवा चांगली भाऊजाई आहे किंवा चांगली म्हणजे या सगळ्या बाबी ज्या आहेत सगळं नातं आपलं ते बदलत जातं. आता इथे पती पत्नी पुरतं मर्यादित नाहीये, इथे मात्र आपण बहीण भाऊजाई आई जी काही आहे मावशी आहे, बरोबर आहे, एक सगळी सोबती आहे किंवा एक आपली आपण म्हणू एक मैत्रीण वगैरे आहे. हे सगळं काही नातं जे आहे, या भूमिका ज्या आहेत त्या काय होत असतात, बदलत जात असतात आणि या कुटुंब पद्धतीमध्ये मग आपण कुठेतरी काय होत असतं, त्या अनुषंगाने आपण ॲटोमॅटिकली त्यामध्ये आपण एकत्र येत असतो किंवा एक विशिष्ट प्रकारच्या आपण म्हणूया की त्या संकल्पनेमध्ये आपण येत असतो आणि मग मात्र इथून बाहेर पडणं काही आपल्याला काय होत नाही, शक्य होत नाही.
कारण अगदी तडकाफडकी आपण निर्णय नाही घेऊ शकत. जरी सुद्धा आपल्यामध्ये विसंवाद झाले, जरी सुद्धा आपल्यामध्ये काही भांडणं झाली, तर मग आपल्या डोळ्यापुढे आपली मुलं दिसतात, आपल्या डोळ्यापुढे आपले आईवडील दिसतात, आपल्या डोळ्यापुढे आपला समाज दिसतो. मला कोण काय म्हणेल याची एक वेगळी भीती असते. म्हणजे त्यावेळेला अशा प्रकारचे विसंवाद जे प्रकार जे आहे ते मात्र काय होत असतात, थोडे कमी होत असतात. पण आता आपण परिस्थिती बघतो आहोत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संरचनेच्या फॅमिली आपण बघत असतो आणि त्यांच्यामधले विसंवाद आणि काय टोकाच्या भूमिका आपण बघत असतो. विदारक चित्र सध्या आहे. पण मात्र तरीही सुद्धा कुटुंब जे आहे ते जपणं किती महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्याला एक माहिती आहे की आपलं आयुष्य जे आहे ना, मानवी आयुष्य हे एक त्रिमिती आहे. त्रिमिती या अनुषंगाने की आपल्या आयुष्याला लांबी, रुंदी आणि खोली असते. जसे आपल्या एखाद्या कुठली वस्तू बघा, त्या वस्तूला जशा काही बाजू असते, तिलाही उंची असते, तिलाही जाडी असते, तिला एक विशिष्ट प्रकारची लांबी असते, तिला एक विशिष्ट प्रकारची खोली असते, विशिष्ट प्रकारची रुंदी असते. तसंच मानवाच्या आयुष्याला सुद्धा एक लांबी, रुंदी आणि खोली असते. कारण हे त्रिमिती असतं. हे आयुष्य जे आहे ना, हे सगळ्यांनाच मिळतं असं नाहीये. आणि आपल्यासारख्यांना जर ते जीवन जगायला मिळालेलं आहे, तर आपण किती आनंदाने घालवणं गरजेचं आहे. पण तरीही सुद्धा शेवटी ओझं कशाचं असतं? अपेक्षा आणि गरजा यांचं एकदा पारडं जड झालं की मग मात्र आपल्याला कुठेतरी नात्यांमधला दुरावा जो आहे तो दिसायला लागतो. आणि म्हणून ही लांबी रुंदी म्हणजे नेमकं काय आहे की आयुष्याची लांबी जी आहे ती म्हणजे तुमचं आयुर्मान, तुम्हाला किती वयापर्यंत, आपल्याला माहिती नाही आपण किती जगणार आहोत, आपलं किती आयुष्य आहे आपल्याला माहिती नाहीये. रुंदी म्हणजे काय की तुमच्या शारीरिक आणि मानसिक जी काही जडणघडण असते, त्यातली जी काही सुदृढता जी असते, त्यातलं जे काही खंबीरपणा असतो किंवा त्यातलं जे काही एक विशिष्ट प्रकारचं आपण म्हणूया की कॅपेबिलिटी जी असते, क्षमता जी असते, ती म्हणजे काय आहे? रुंदी आहे. आणि खोली म्हणजे काय आहे? आपली बुद्धिमत्ता आहे. या तिघांचं एकत्रीकरणाने आपण आपलं आयुष्य काय करत असतो? जगत असतो. कारण आपल्याला माहिती आहे की जीवना इतकं महत्त्व जे आहे किंवा जीवना इतकं जे आहे दुसरं काही नाही आहे. त्याच्याशिवाय अशक्य आहे. शिवाय आपल्याला एवढंही माहिती आहे की कुटुंबाशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला शक्य नाही आहेत. कुटुंबाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. जरी असं आपल्याला वाटलं की हां, आम्ही दोघं आहोत, भरपूर काही करू शकतोय, असं नाही आहे. आपल्या मागे आपलं शेवटी व्यक्ती आहे, मानसिक गरज असते त्याची. आणि त्याला थोडं कोणी जरी म्हटलं की अरे आज माझा राजा ना जरा थकून आलाय बरं का, असं म्हटलं जरी ना तरी सुद्धा आपल्याला बघा एक मोठं ऊर भरून आल्यासारखं वाटतंय. किंवा मुलगी जी असेल किंवा सून जी असेल ती ज्यावेळेला घरी येते आणि घरी तिला म्हटलं की अगं बाई किती थकली असतो किंवा आली घरामध्ये, म्हणजे आपल्या घरामध्ये ती येणं किंवा तो येणं हा जो काही आनंद समोरच्या चेहऱ्यावर असतो ना, हे फक्त कुटुंबातच होत असतं. आणि बरीचशी नाती जी आहेत ती खरी अशा पद्धतीने जपली जातात की जिथे वाट बघितली जाते. म्हणजे माझ्याबद्दल तर मी नेहमी सांगत असते की मी फार भाग्यवान आहे की एक विशिष्ट प्रकारची वाट बघितली जाते की नाही आता येणार आहे. आल्यानंतरचा घरच्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आपण बघत असतो, तर आपल्या दिवसभराचा सगळा क्षीण जो आहे तो आपण काय करत असतो? काढून टाकतो. आणि तिथून पुन्हा पुढचं जीवन माझं काय होत असतं? सुरू होत असतं. तसं तुमचंही सगळ्यांचं आहे. आपल्याला कोणीतरी बोलणारं, आपल्याला आपण हवंसं वाटणारं किंवा आपली येण्याची वाट बघणारं किंवा आपल्यासोबतचा सहवास समोरच्याला आनंदाचं लाभणारं असं कुठेतरी आपल्याला अपेक्षित असतं. तरच माणसाचं जीवन जे आहे ते खुलत जातं. नाहीतर शेवटी जीवन जे आहे ते काय असतं? आपलं निरागस होत असतं. पण तरीसुद्धा काही जणांच्या वाट्याला हे सगळं काही गोष्टी येत नाहीये. आणि म्हणून मग त्यांना कमी जास्त प्रमाणात कुठेतरी अशा ह्या तडजोडीला सामोरं जावं लागतं किंवा समस्येला सामोरं जावं लागतं. आणि मग कुटुंबापासून कुठेतरी त्यांचे मतभेद जे आहेत ते होत असतात. आणि म्हणून काउन्सिलर म्हणून तुमच्याकडे ज्यावेळेला अशा केसेस येतात, तर त्यावेळेला आपण सगळ्यात महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट काय ठेवायचं आहे की त्यांची नेमकी वर्तणूक कशी आहे किंवा त्यांची भावनिक स्थिती नेमकी काय आहे, त्यांची मानसिकता नेमकी काय आहे, त्यांच्यात बदल होण्याची शक्यता आहे की नाही, ह्या समस्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्त्वाचं असतं. शिवाय कुटुंबामध्ये हे राहणारे जे काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे बाबी ज्या आहेत किंवा घटक जे आहेत, पती पत्नी व्यतिरिक्त जे काही इतर सदस्य जे कुटुंबामध्ये आहेत, तर त्यांच्यामधल्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांच्या जे काही विचार आहेत किंवा विचार जे आहेत ते आपण ओळखायचे आहेत आणि त्याचं निराकरण कसं करायचं आहे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कुटुंबाचे संबंध सुधारण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील हे महत्त्वाचं आहे.
शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज असतील किंवा अजून काही आपण म्हणूया की कार्यशील होण्याच्या अनुषंगाने काही संबंध विकसित करण्याच्या अनुषंगाने काही योजना जर तुमच्याकडे असतील तर त्यासुद्धा आपण काय करायचे आहे, चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित त्याच्याकडे करायचं आणि इथे नेमके कोणती बाब आपण देणं गरजेचं आहे, कुठली युक्ती तुम्ही तिथे वापरणं गरजेचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय या कुटुंबातील सदस्य जी आहेत तर त्यांना साथ देणारी जी काही साधनं जी आहेत, मग ती आपण म्हणूया मानवीयच असेल असं नाही आहे, काही भौतिक साधनांची सुद्धा त्यांना गरज असते. तर त्याची सुद्धा कुठेतरी जुळवाजुळव करून आपण जर ह्या गोष्टी लक्ष केंद्रित केल्या तर निश्चितच आपल्याला कशा पद्धतीने काउन्सिलिंग करता येईल हे अतिशय याचा आपल्याला दिशासुद्धा काय होत असते, मिळत असते. शिवाय त्यांच्यामधली महत्त्वाचं जे आहे ती समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्येच आपण निर्माण करायची आहे. आपल्याला माहिती आहे आयुष्य वैयक्तिक जगायचं असतं. फक्त समस्या ज्या आहेत त्या स्वतःलाच नसतात, आपल्यामुळे इतर सुद्धा समस्याग्रस्त होत असतात. ही सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपणच आपली समस्या सोडवण्या इतपत आपली ताकद कशी निर्माण करायची आहे हे आपल्याला काय करायचं आहे, त्यांची जाणीव आपल्याला निर्माण करून द्यायची आहे. भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, कारण भावना एकदा तुमच्या दडपल्या गेल्या की मग खूप काही विस्फोटाला अगदी टोकाला आपण जात असतो आणि एखाद दिवशी असा काही मोठा स्फोट होतो की अपेक्षितही नसतं, अशी घटना त्यावेळेला घडत असते. हे केव्हा होत असतं, जर तुमच्या भावना खूप दडपल्या गेलेल्या असतील तर. भावनांची दडपशाही जर झाली तर मात्र आपल्याला खूप काही गोष्टीला जे आहे ते सामोरं जावं लागत असतं. संघर्ष काय होतो आहे त्याच्या मागची कारणं तुम्ही जाणून घ्या. वैवाहिक समस्यांचं तुम्हाला स्वतःला वर्गीकरण करावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला काही थेरपी ज्या आहेत त्यासुद्धा वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग कोणकोणत्या प्रकारच्या थेरपी ज्या आहेत तर त्या आपण म्हणजे आपण वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाच्या समस्या ज्या आहेत, कुटुंब परत्वे समस्या ज्या आहेत त्या काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. म्हणून काही थेरपी आपण थोडक्यात त्याचे प्रकार थोडंसं आपण बघूया की फंक्शनल फॅमिली थेरपी जी आहे यामध्ये काय आहे की सर्वसाधारणतः जी मुलं जी असतात म्हणजे ॲडोलसंट जी मुलं जी आहेत तर या मुलांमधल्या ज्या काही भावनिक समस्या असतात, वर्तणुकीच्या काही समस्या असतात, अशा अनेक काही समस्या ज्या असतात या समस्यांमुळे बऱ्याच वेळेला पती पत्नी असतील किंवा कुटुंब असतील त्यांच्यामध्ये काय होत असतात, मतभेद होत असतात आणि मग मुलांचा आणि पालकांचा कुठेतरी अशा प्रकारचा विसंवाद जर दिसत असला तर मग अशा प्रकारचा फंक्शनल फॅमिली थेरपीचा जर आपण वापर केला तर साधारणतः त्याला 8 ते 30 आठवडे एकत्र दोघांनाही आपण म्हणूया त्याचं एक विशिष्ट प्रकारचं सत्रांचं आयोजन केलं जातं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कृतींचं आयोजन असतं आणि मग साधारणतः इथे अपेक्षा काय असते की मुलांना आईवडिलांच्या अपेक्षा आणि आईवडिलांना मुलांच्या अपेक्षा ह्या दोघांच्या अपेक्षांमधलं संतुलन घडवून आणण्याच्या अनुषंगाने आणि एकूणच दोघांमधला संवाद अगदी सुदृढ होण्याच्या अनुषंगाने या थेरपीमध्ये काय केला जातो, जास्तीत जास्त उपयोग हा केला जात असतो. पुढचा जो थेरपीचा प्रकार जो आहे तो मल्टीसिस्टेमिक थेरपी आहे. त्यामध्ये सुद्धा हे ॲडोलसंट मुलांसाठी साधारणतः ही थेरपी आहे. इथे सुद्धा वर्तनाच्या आहेत, भावनेच्या समस्या आहेत किंवा बऱ्याच वेळेला काय होत असतं की मुलांची वर्तणूक जी आहे घरी वेगळी असते, बाहेर वेगळी असते, आपल्या मित्रपरिवारात वेगळी असते. कधी कधी काही मुलं जी आहेत ती व्यसनाकडे वळत असतात. कधी कधी बऱ्याच वेळेला काय होत असतं की शाळा असेल किंवा काही सामाजिक प्रणाली जी आहे यामध्ये सुद्धा मुलं बाहेर कधी कधी ॲरोगंटनेस जे करत असतात, म्हणजे कुठेतरी संवादामध्ये जी आहे ती दरी निर्माण होत असते. ती दरी जी आहे ती संवाद सुधारणं जे आहे त्या अनुषंगाने ही मल्टीसिस्टेमिक थेरपी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय संक्रमणकालीन म्हणजे ट्रान्झिशनल थेरी जी आहे ही सुद्धा काय आहे की कुटुंबामध्ये मतभेद नेमकी होण्याची कारणं काय आहे ती शोधली जातात. त्याच्यामुळे म्हणजे पिढ्या म्हणजे कुटुंब जे आहे पहिली पिढी जी आहे आई वडील किंवा आई वडिलांचे पुन्हाचे काही असतील आई वडील जे आहेत म्हणजे आपले सासू सासरे, त्यांची सासू सासरे जे आहेत, नंतर आपली पिढी आहे, मग आपली मुलं आहेत किंवा आपल्या मुलांची मुलं आहेत. ही जी काही पिढी जी आहे ना ह्या पिढींमधला नेमक्या संवादाचं म्हणजे मुलं आणि पालक यांच्यामध्ये नेमकं नातं कसं होतं हे शोधलं जातं आणि मग ती कुठेतरी आत्तापर्यंत ह्या अशा प्रकारच्या समस्या निर्माण होण्यामागचं मूळ जे आहे ते असं शोधून काढलं जातं आणि मग लक्षात येतं की कुठे नेमका विसंवाद होतो आहे, कुठे नेमकी घडी विस्कळीत होते आहे, कुठे नेमके मतभेद होत आहेत हे शोधण्यासाठी ट्रान्झिशनल जी काही थेरपी जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरत असते. आणि मग कुटुंब उद्ध्वस्त होण्यामागची जी काही कारणं आहेत ती याच्यामध्ये शोधली जात असतात आणि भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये
आत्ताच्या पिढीपर्यंत ते सगळं रूढी परंपरानुसार ते चालत आलेलं आहे. त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे आणि मग म्हणून घराचे कुठेतरी भाग पडत चाललेले आहे. कुटुंब कुठेतरी विलग होत चाललेलं आहे आणि भावी काळात असं काही घडू नये, पुढच्या पिढीबाबत असं काही घडू नये, याची थोडी पूर्वतयारी म्हणून सुद्धा हे ट्रान्झिशनल थेरपीचा काय होत असतो, उपयोग हा होत असतो. नंतर आहे स्ट्रक्चरल थेरपी. आता इथे सुद्धा काय आहे की साधारणतः एक कौटुंबिक संरचना जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असते बघा. प्रत्येक संरचना जी आहे कुटुंबाची त्यामध्ये जे काही आहेत, पुन्हा म्हटलं मी त्यांच्यातले सदस्य असतील किंवा त्यांची जडणघडण असेल, त्यांचे संस्कार असतील, त्यांचे विचार असतील, देवाणघेवाणीच्या पद्धती असतील, शिक्षण असेल किंवा एकूण समाज असेल किंवा एकमेकांचं नातं जपण्याच्या अनुषंगाने त्यांचा काही दृष्टिकोन असेल, मतभेद असतील, कल असतील, अशा वेगवेगळ्या बाबींनी प्रत्येकाची कुटुंबाची जडणघडण जी आहे ती वेगळी असते. म्हणून त्यांची संरचना सुद्धा काय आहे, वेगळी आहे. कुठे एकल कुटुंब असतं, कुठे विभक्त कुटुंब असतं किंवा कुठे संयुक्त कुटुंब असतं. काही ठिकाणी तर आपण बघतो अगदी 50-50, 60-60 जण आजही अगदी आनंदाने राहत आहेत. अशी काही कुटुंबाची उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आहे. मग अशा सदस्यामधला श्रेणीक्रम सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळ्यात घरामध्ये जरी आपले सासू सासरे असले तरी सासू सासऱ्यांपेक्षा वरिष्ठ कोणीतरी तिथे असतात. त्या वरिष्ठांपैकी पण वरिष्ठ कदाचित कधी कधी घरामध्ये असतात. असे पदानुक्रम चाललेलं असतं आणि मग त्या अनुषंगाने त्या कुटुंबामधले निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल किंवा एकूणच एकमेकांमधला संवाद असेल किंवा एकमेकांबद्दलची मनं जाणून घेणं असेल किंवा एकूणच जिव्हाळा असेल किंवा एकमेकांबद्दल समजण्याच्या ज्या काही प्रक्रिया असतील, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कुठेतरी पर्क्युलेट होत येतात. मग ज्यांचे वरिष्ठ जे आहेत त्या वरिष्ठांच्या विचारसरणीवर पुढच्या वरिष्ठाची विचारसरणी, मग त्याच्या खालच्या विचारसरणी, मग आतापर्यंतच्या आलेल्या पिढीची विचारसरणी, अशी सगळी काय होत असते, ही जडणघडण होत असते. मग बऱ्याच वेळेला म्हणत असतो की नाही, कोणावर पडला बाबा हा अशा प्रकारचा वागत असतो हा. मग कधी कधी मग आपण आई वडिलांवर पडलेला आहे, कधी मग आपण म्हणतो नाही तो आजी आजोबांवर गेला आहे, नाही मग तो कोणातरी अजून गेलेला आहे, असं आपण नाहकच म्हणत असतो. मग इथे सुद्धा काय होत असते, विसंगतता येत असते आणि मग कुठेतरी नात्यामध्ये दरी निर्माण होत असते. आणि म्हणून अशा प्रकारचा कौटुंबिक श्रेणीक्रम जो आहे ते साध्य करण्याच्या अनुषंगाने, सदस्यांमध्ये एकरूपता आणण्याच्या अनुषंगाने ह्या प्रकारच्या थेरपीचा जो आहे तो वापर केला जातो. आणि मग इथे काय आहे की समस्या ज्या काही निर्माण होतात त्यापेक्षा ते आचरणाऐवजी त्याची संरचना, ते कसं घडतं, ती समस्या नेमकी उद्भवते कशी, यावर काय केलं जातं, लक्ष केंद्रित त्याच्यामध्ये केलं जातं. आणि म्हणून ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला या सगळ्या समस्यांचं निराकरण जे करायचं आहे किंवा अशा केसेस ज्यावेळेला तुमच्याकडे येत असतात तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की समस्येच्या मुळाचा आपल्याला काय करायचं आहे, शोध घ्यायचा आहे. कशामुळे घडतं आहे, का घडलेलं आहे, कोणामुळे घडलेलं आहे, कोणते घटक त्याला जबाबदार आहेत, हे सगळं शोधण्याचं काम जे आहे ते काउन्सिलर म्हणून आपल्याला आहे. आणि आपल्याला माहिती आहे पुन्हा आणखी काउन्सिलिंगचे टप्पे, अगदी त्याच टप्प्याने गेलं पाहिजे असं नाही आहे, पण इन जनरल आपल्याला माहिती आहे बघा, एखाद्याकडनं जर आपलं काम काढून घ्यायचं असेल ना किंवा एखाद्याच्या मनातलं काही जाणून घ्यायचं असेल ना, आपण बघा अगदी त्याच्याशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्याला मग हळूच त्या वळणावर आपण आणत असतो, बरोबर आहे की नाही. तसंच हे सुद्धा आहे, समस्येपर्यंत त्या व्यक्तीला आणायचं. कारण समस्येवर डायरेक्ट बोट घातला तुम्ही की मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे आहे ते तुम्हाला सहयोग तुम्हाला मिळणार नाही आहे, रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळणार नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर समस्येच्या मुळाचा शोध घ्यायचा आहे. हळूहळू एक 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 त्याच्या कलेने, त्याच्या तालाने, त्यांना जमेल त्या पद्धतीने, त्यांना रुचेल त्या भाषेमध्ये आपल्याला काय करायचे असतात, एक छोट्या प्रश्नांचा आपल्याला साथ द्यावी लागते आणि त्या अनुषंगाने हळूच आपल्याला काय करायचं असतं, त्या समस्येचं मूळ हे शोधायचं असतं. एकदा का तुम्ही त्या समस्येचं मूळ शोधलं की मग त्या समस्येच्या सोडवण्याच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला तुम्हाला काय करायचे आहेत, वेगवेगळे पर्याय तुम्हाला काय करायचे, द्यायचे आहेत. वेगवेगळे पर्याय तुम्हाला शोधायचे आहेत. पर्याय इम्प्लिमेंट कसं करायचे आहे त्याची योजना तुम्हाला करायची आहे. पर्यायांचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम काय होणार आहे ह्याची सुद्धा जाणीव तुम्हाला करून द्यायची आहे. आणि या अनुषंगाने असे वेगवेगळे मार्ग जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. त्यांना वेगवेगळे मार्ग त्यांच्या पुढे ठेवायचे आहेत, विकल्प त्यांना द्यायची आहे आणि विकल्प दिल्यानंतर मग त्यांच्याशी तुम्हाला काय करायची आहे, चर्चा करायची आहे.
एकदमच तुम्ही म्हटलं की हां आपली अशी योजना आहे, या योजनेच्या अनुषंगाने आपण जाणार आहोत आणि असं तुम्हाला करायचंय, तुम्हाला कोणीही साथ देणार नाही. म्हणून तुम्ही एकदा सोल्युशन लक्षात तुम्ही एकदा समस्या लक्षात घेतली, मग हळूहळू सोल्युशनकडे यायचं आहे. मग तुम्ही ते पर्याय एकापेक्षा 4 पर्याय द्या, त्यांच्यापुढे ते ठेवा. त्यांना कोणता योग्य पर्याय वाटतो आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, तो द्यायचा आहे आणि मग त्याच्यावर चर्चा करायची आहे. हा पर्याय तुम्ही निवडण्यामागचं नेमकं कारण काय? हा पर्याय तुम्हाला काय त्रास देऊ शकतो आहे? हा पर्याय आपण का नाही निवडला? हे 4 मधला हाच पर्याय तुम्ही का घेतलेला आहे? अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, साधारणपणे त्याची चर्चा करू शकता आहात आणि मग शेवटी आपल्याला तिथे फोर्स नाही करायचा आहे. तिथे त्यांच्या कलेनुसारच घ्यायचे, कारण त्यांना त्यांची समस्या त्यांनाच सोडवायला प्रवृत्त करायचं आहे आणि म्हणून इथे तुमचे विचार तुम्हाला लादायचे नाहीयेत, तर तुम्ही त्यांना काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्याशी काय करायची, चर्चा करायची आहे. मग हे इम्प्लिमेंट करत असताना किंवा ही योजनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं कृती करून घेत असताना त्यांना काय अडचणी येतील किंवा येऊ शकतात ते किंवा त्यांचं काय त्याच्यावर मत आहे, हे सुद्धा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये समन्वय साधायचा आहे आणि योग्य तो उपाय त्यांना काय करायचा आहे, द्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुटुंबाला काय करू शकतात, एकत्रितपणे आणण्याचा हा प्रयत्न आपण करू शकतो आहोत. म्हणून प्रत्येकाला आपण असा संदेश पण देऊ शकता की आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ना, हे महत्त्वाचं नाही आहे. कारण तुमच्यामुळे समोरच्या किती व्यक्ती अशा आनंदात आहे, हे काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा आनंद जो आहे, तो आनंद शोधणं अतिशय काय आहे, महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत समोरच्याला एक आनंद देऊ शकत नाहीये किंवा समोरच्याला तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही करू शकत नाहीयेत किंवा त्याच्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रकारची कळीची खोलवण्याचा प्रकार जो आहे, तो तुम्ही जर कळवू शकत नाहीये, तर मात्र मग आपणच आपलं स्वतःचं इव्हॅल्युएशन पण करू शकता आहात की तुम्ही जर समोरच्याला आनंद जर देऊ शकत नाही, तुमच्यामुळे जर दुःख जर येत असेल, तर मात्र ह्या जगण्याला अर्थ नाहीये किंवा आयुष्याला अर्थ नाहीये आणि म्हणून त्यामुळेच आपलं एकमेकांबद्दलचं जे काही प्रेम असेल, एकमेकांबद्दलची मतप्रवाह जी असतील किंवा एकमेकांबद्दलच्या अपेक्षा असतील, गरजा असतील, त्या थोडंसं आपण एकमेकांशी जर चांगल्या पद्धतीने शेअर केलं किंवा त्या पद्धतीने तुम्ही जर थोडंसं प्रयत्न केला, तर निश्चितच त्यामधला आनंद जो आहे, तोही तुम्हाला काय होणार आहे, वेगळा मिळणार आहे आणि एक समोरच्याचं जीवन तुम्ही खुलवू शकता आहात किंवा समोरच्याच्या जीवनात तुम्ही आनंद निर्माण करू शकतात. इतकी ताकद ज्या वेळेला तुम्ही ॲज अ समुपदेशक म्हणून जेव्हा निर्माण करताना, तर मित्रांनो ते जगणं अतिशय आपल्याला आनंदाचं वाटतं. एक वेगळं स्फुरण आपल्यामध्ये येत असतं की एखाद्याला मार्ग मिळाला आणि तो त्याला एक विशिष्ट प्रकारचा टर्निंग पॉईंट त्याच्या जीवनाला आला आणि त्याच्यामुळे तो जर पुढे चांगला जात असेल, तर आपलं काउन्सिलर म्हणून आपलं जे काही आहे ते अतिशय मोठं काय म्हणूया त्याला, एक मनाला एक शांतता पण मिळत असते आणि एक काहीतरी चांगलं काम केल्याचा आनंद मिळत असतो. हाच आनंद इतरांना पण कसा मिळवायचा, याबद्दल मात्र आपण काय करू शकता आहात, समुपदेशन करू शकतात. मार्गदर्शन नाही, समुपदेशन करा आणि त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची गाईडलाईन मात्र काय करायची, आपण त्यांना द्यायची आहे की जेणेकरून तुम्ही काउन्सिलर म्हणून, एक सक्सेसफुल काउन्सिलर म्हणून कशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चांगलं कमावू शकतात. मित्रांनो, सगळ्याच ठिकाणी पैसा वगैरे जे आहे, ह्या गोष्टी आपण कुठल्याही प्रकारे मायने ठेवत नाही. या काही ठिकाणी मानसिक बाबी ज्या असतात किंवा समोरच्या त्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य जरी आलं किंवा तुम्हाला पाहिल्यावर किमान आनंद जरी वाटला ना, तरीसुद्धा आपण खूप काही मोठं काम करतो आहोत, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आणि निस्वार्थपणे त्याच्या मागे तुम्ही जे काही तुमचं हे आहे, आर्थिक बाब जी आहे ती तुम्ही घ्या ना, कारण समोरच्याला सगळं फुकट दिलं तर त्याचं महत्त्व त्याला नसतं. म्हणून त्याच्यामागे आपली काहीतरी त्याची हे घ्या तुम्ही, पण मात्र थोडंसं अजून त्याच्या पलीकडे जाऊन एक समाजाच्या दृष्टिकोनातून थोडा विचार करायचा, एक मानवी दृष्टिकोनातून थोडा विचार करायचा आहे आणि नुसतंच मला याच्यातून काय मिळणार आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा मी किती व्यक्तींना चांगलं आनंदी जीवन जगण्याचं प्रेरित करू शकतो आहे, एवढं जरी आपल्याकडनं चांगलं काम झालं तरी सुद्धा खूप काही मोठं आहे. आणि एक मनुष्य म्हणून एक जीवन जगण्याचं किंवा आयुष्य जगण्याचा आनंद जो आहे, हा प्रत्येकाला काय होणार आहे, मिळणार आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैवाहिक समुपदेशन आणि कौटुंबिक समुपदेशन म्हणजेच
मरायटल काउन्सिलिंग आणि फॅमिली काउन्सिलिंग. म्हणजे अशा प्रकारच्या काही केसेस तुमच्याकडे ज्यावेळी येत असतात, तर त्या केसेसला कशा पद्धतीने हाताळायचं आहे, कोणकोणत्या क्लुप्त्या तुम्हाला वापरायच्या आहेत किंवा त्यांची काळजी तुम्ही कसं घेणं गरजेचं आहे, एकत्रित आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न तुम्हाला कसे करायचे आहेत, या भागावर आपण काय केला होता, भर देण्याचा प्रयत्न केला होता. पुढील भागात आपण ग्रुप काउन्सिलिंग आणि डिऑन्टॉलॉजिकल काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय आहे, ती संकल्पना आपण काय करूया समजून घेऊया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.